गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर लेडीजमध्ये. आणि मी संगीता. सकाळी सकाळी म्हटलं चला सगळ्यांना गुड मॉर्निंग करू. आणि आहे ना, इकडे बघा खूप सारा पसारा काढलेला आहे. इकडे रूम आवरायला काढलेली आहे. थोडंसं म्हटलं चेंज करावं. थोडंसं चेंज केलं ना तर मग थोडंसं फ्रेश पण वाटतं. आणि आमच्या बाळाला पण आम्हाला आणायचं आहे, तर म्हटलं थोडंसं आवरून घेतलं ना तर मग त्याला पण हायजीन म्हणून मग आम्ही हे सगळं आवरायला काढलेलं आहे. तर काल अर्धं रूम आवरलं हे बघा इकडे. आणि ना काय झालेलं आहे, आता पावसाचं वातावरण आहे ना, तर ह्या सगळ्या अशा भारी भारी साड्या आहेत ना, हे बघा तुम्ही पाहू शकता. तर याचा आहे ना असा कुबट वास यायला लागलेला होता. म्हणून मग मी म्हटलं चला आता कपाटाचं आवरून घेऊ, म्हणून मग हे सगळं काढलेलं आहे. तर एक साडी बघते. तर साडी बघताच जरा इमोशनल झाले होते. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते काय झालेलं होतं. तर मी तुम्हाला तो दाखवतेच. आणि ब्लाऊज किती शिवलेले आहेत ते पण मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत ते पण दाखवणार आहे. तिकडचं रूम पण आवरायचं बाकी, तर ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. हे सगळं पसारा आवरलं ना तर मग मी तुम्हाला तिकडचं रूम आता थोडं आवरायचं काम चालू आहे. त्या धुळीमुळे आहे ना मला खूप ॲलर्जी आहे आणि मला खूप शिंका येतात आणि सर्दी पण होती ती धुळीमुळे. त्याच्यामुळे मग मी ते आवरायला थोडंसं म्हणजे मागे टाकलेलं आहे. पण आहे ना आता बघू एखादी कामवाली हाती धरून वैष्णवी वगैरे आम्ही आवरून घेऊ. तर चला व्हिडिओ बघत राहायचा आहे. व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगायचं आहे. हाय हॅलो फ्रेंड्स. तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. आणि आज आहे ना कपाट आवरायला काढलेलं होतं. आणि इथे बघा हे जे तुम्हाला घागरा दिसतोय, ब्लाऊज दिसतोय, आणि अगदी म्हणजे ते ना सोडू वाटत नव्हतं हे बघताना. आणि सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या 7-8 वर्षापूर्वीच्या सगळ्या जागा झाल्या. आणि अचानक मला म्हणजे रडू यायला सुरुवात झाली. तर तुम्हाला मी सांगू शकत नाही. हे म्हणजे असं वाटतंय हे लग्न जसं स्वप्नात झालं आहे असं मला वाटतं. आणि ही बघा हे माझ्या मुलीचं सगळं जे सामान आहे कपाटामध्ये. असं नाही की मुलीचं लग्न झालं आणि तिला कपाटात जागा नाही. तर बघा ही तिची ओढणी, तिला जे पाहिजे ते मी वस्तू तिच्या लग्नाच्या वेळेस घेतलेल्या आहेत. डबल वस्तू, काही वस्तू तर ना वापरातसुद्धा आलेल्या नाही. पण तिच्या इच्छेखातर आणि तिच्या हौशीसाठी मी कुठल्याही गोष्टीला तिला कधीच नाही म्हटलेली नाही. आणि तसं तिने कबूलही करावं. आणि ती कधी आली तर ती तिच्या तोंडूनसुद्धा तुम्हाला सांगल. तर बघा हे वस्तू आहे ना, या घड्या घालताच मला अगदी म्हणजे इतकं रडायला आलं की बस रे बस. तर आत्ताच रिसेंटली तिच्या लग्नाचा वाढदिवस झाला 2 जुलैला. आणि ह्या लग्नाला 8 वर्ष झालेले आहेत. तरीसुद्धा असं वाटत नाही की 8 वर्ष झाले. तर असं वाटतं कालच लग्न झालं आहे, जसं स्वप्नात लग्न झालं. तेव्हा ना माझं यूट्यूब चॅनल चालू नव्हतं आणि मला त्याच्याबद्दल एवढं माहितीही नव्हतं. आणि असं चालू करायचा माझा उद्देशही नव्हता. नाहीतर लग्न म्हणजे इतकं ग्रँड वेडिंग होतं ना ते, की खूप लोक होते त्या लग्नाला. आणि अजूनही त्यांच्या गावचे सगळे लोक ह्या लग्नाचं नाव घेतात. आपल्या इकडचे सुद्धा लोक जे आहेत ते खूप नाव घेतात त्या लग्नाचं. मला जर का कधी वेळ मिळाला ना तर मी तुम्हाला आहे ना त्या लग्नाचं आल्बम आहे आपल्याकडे, तर तो आल्बम शेअर करेलच. आणि सॉरी मैत्रिणींनो, मी कधीच म्हणजे एवढी इमोशनल होत नाही किंवा म्हणजे असं घरातलं कोणी गेलं तेव्हा झालं आहे थोडंसं माझ्याकडून. पण आज अचानकच म्हणजे काही कारण नसताना फक्त कपडे वगैरे हे सगळं काढलं आणि ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या जाग्या झाल्या. सगळ्यांना सॉरी परत एकदा. झालं तिचं चालू आहे गाणं, हळूहळू म्हणती, राम म्हणती. लावला का आत्याला? हा लाव, बोल. जेवली का?
वाट बघते मी, वाट बघते म्हणा. गाडी घेऊन ये म्हणा, सांग. हां, ठेवला बरं. तर रात्रीचे वाजलेले आहेत आत्ता 11 वाजून काहीतरी मिनिट झालेले असतील आणि आत्ता व्हिडिओ जो आहे ते मी सुरुवात केलेली आहे. ओ बाळा, तर हे बघा आमचं रात्रीचं काय चालू असतं इथं बघू शकता तुम्ही. हे बघा रामा आलेली आहे. रामा, तू कशाला आली आता? काय करायचं आपल्याला? डायके. तर मी तुम्हाला दाखवते की आत्ता किती वाजलेले. 2 दिवस झाले इतकं डोकं जाम की पसारा आणि पाहुणे रावळे आणि सारखं काही ना काही काम चालू आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं आता व्हिडिओ तुम्हाला बनवूनच दाखवू. कालही कपाट आवरत होते, हे बघा अजूनही आवरायचं काम चालू आहे. तर खूप पसारा झालेला होता आणि तुम्हाला माहिती आहे, तर मी आत्ता व्हिडिओ त्याच्यामुळे चालू केलेला आहे. म्हटलं तुम्हाला दाखवूच आपण. तर मी आता तुम्हाला दाखवते किती वाजले बॅक कॅमेऱ्याने. आणि या साड्यांचा असा कुबट ठेवून आपल्या साड्यांचा कसा वास येतो तसा वास येत होता. म्हणून हे बघा ह्या साड्या आपण ह्या अशा इथे फ्रीजवरती टाकलेल्या आहेत सुकायला फॅनच्या हवेखाली. तर तुम्हाला मी आता दाखवते किती वाजले आणि आमचं रात्रीचं काय चालू असतं ते पण दाखवते. काय आहे ते? तर हे बघा हे आहे ना, रात्री पण 12-1 वाजेपर्यंत दोघी. हां, हिंदू काय ललती. तर हे बघा आता किती वाजलेले तुम्ही बघू शकता किती वाजले. बरोबर 11 वाजून 10 मिनिटं झालेले. हे बघा आणि तुम्हाला मी आता आहे ना पसारा दाखवते का काय पसारा केलेला आम्ही. पाहू शकता पसारा. तर ह्या रूमचं आहे ना आवरायचं काम चालू होतं. तर ही फरशी वगैरे बसून झाल्यानंतरचा हा पसारा आहे. हे बघा. तर मी कमीत कमी आहे ना 2 तास झाले. तर हे कपाट आहे ना, त्या कपाटातलं सगळं सामान जे आहे ते आम्ही बाहेर काढलेलं आहे. टोटल सगळं ऑल सामान बाहेर काढलेलं आहे. हे बघा तसं ते ना ओढतच नव्हतं हे कपाट. तुम्हाला मी ना असं लांबून दाखवते, जवळून दिसत नाही. आणि हा व्हिडिओ आत्ताच मी एडिट करून अपलोडसुद्धा करणार आहे, कारण काय ना माझ्या मोबाईलला अजिबात स्पेस राहिलेला नाही आहे म्हणून. तर आता आहे ना हे बघा मला जेवढं शक्य होईल ना तेवढं मी हे आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. हे फक्त कपाटातलं सामान मी जस्ट इथं टेबलवरती लावलेलं आहे. ह्या माझ्या साड्या आहेत, ह्या काही सेलिंगच्या साड्या नाही आहेत. तर म्हटलं हे थोडासा म्हणजे नाही का अशी त्यांना बाहेरची हवा वगैरे लागेल. हे बघा इकडे पण सगळ्या माझ्याचे ह्या दोन्ही कपाटं भरून साड्या आहेत. तरीसुद्धा साड्या अजूनही ठेवायला जागा नाही. माझा विचार चाललेला आहे अजून एक कपाट घेऊ की काय मी. तर बघू आता ॲडजस्ट कसं होतं आहे. तर हे बघा हे खूप मोठं कपाट आहे. उद्या आम्हाला जायचं आहे गावाला. आम्हाला 2 प्रोग्राम होते, पण आता कुठल्या तरी म्हणजे 2-3 जणं तिकडं जातील आणि 1-2 जणं इकडं जातील. आणि हे म्हणजे मी आत्ता काही सांगत नाही, सस्पेन्स ठेवत आहे मी की मी कुठे जाणार आहे उद्या. फक्त तुम्हाला गावाचं नाव सांगते की कुठे जाणार आहे. तुम्हाला तसं कळणारच आहे नंतर, कारण का म्हणजे ते कसं अगोदर सांगितलं तर काय बरं नाही वाटत. म्हणून मी आता सांगणार नाही तुम्हाला. फक्त सिन्नरला जाणार आहे एवढं सांगते उद्या. आणि हा पसारा बघू आता माझ्याच्याने तर अजिबातच शक्य नाही. आजही पाहुणे आलेले होते, ते पाहुण्यांबरोबर मला बाहेर जावं लागलेलं आहे एका ठिकाणी, तेही मी तुम्हाला सांगेल. आपण खूप चांगलं काम करतो आहे मैत्रिणींनो. बऱ्याच जणांना ते माहिती पण आहे की मी काय काम करते, पण मी अजून काही एवढं त्याचा जास्त गाजावाजा केलेला नाही आहे. तर चला आता थोडंसं आपण आवरून घेऊ ते रूम की म्हणजे मला जेवढं आता शक्य होईल, कारण आता कॅपॅसिटी पण नाही आहे. खूप थकल्यासारखं झालं आहे. मला एका जणीचे ब्लाऊज द्यायचे होते, पण आता पाहुणे आलेले असल्यामुळे ना काय झालं आहे, पाहुणे आले आणि मग त्यांचा चहा पाणी त्यांच्याबरोबर जाणं, परत तिथून आल्यानंतर पण त्यांच्याबरोबर आमचा 1-1.5 तास बोलण्यात गेला. आणि ते माझ्या मैत्रिणीचं ब्लाऊज जे आहे ते राहून गेलेलं आहे. एक ब्लाऊज झालं आहे तर ते उद्या मी जाताना त्यांचं देईल आणि जे राहिलेलं आहे ते मी त्यांना नंतर देईल. त्यांना मी सांगते आता काहीतरी की एवढ्या वेळेस आता ॲडजस्ट करून घ्या. तिथून आल्यानंतर मी त्यांना ते ब्लाऊज देणार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. सगळ्यांना गुड नाईट, सगळ्यांना बाय बाय. आणि मी आता पसारा आवरते आणि उद्या सकाळी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे उद्याचा रुटीनचा तुम्हाला व्हिडिओ येईल, कुठे जाणार आहे काय. चलो बाय बाय.